साडी. हा होय ठेव तिथं. अगं दीपा ते कडुलिंब ते हार त्याचं ताट कुठं आहे? अहो मोठी आहे, ही ठेवते की मग ती आणते. जा लवकर. अजून किती वेळ लागणार आहे? नाहीतर काय, कधीपासून आवरून बसलोय, अजून कोणी नाही उभारली आपण. अगं होईल 5 मिनिटात. काका ठीक आहे, जरा वेळ लागला हा पण मस्त झाले. हा है ना. चला चला गुढी उभारू लवकर. हा होय, मी पूजा करते, चला. हा या वहिनी. थांबा निशा वहिनी. पिया वहिनी कुठे आल्यात ना अजून, आणि त्या आल्याशिवाय आपण कशी गुढी उभारणार ना, हाय की नाही हो काका? होय होय सगळी तयारी तिनेच तर केली आहे. सडा रांगोळी. म्हणून तर आवरायला वेळ नसेल मिळाला तिला. विरू जा, आवरलं का बघ जा तिचं. अरे वर्षाचा पहिला दिवस आहे आज, सणवाराला तरी वेळेत ये म्हणावं तिला. जी बोलवतो. काका जरा एवढं. जा लवकर. हा पिऊ हा अगं आवरलं का नाही तुझं? सगळी वाट बघते ती. झालं झालं, बस 2 मिनिटं. अगं काय झालंय? तू आत ये, तुला सांगते. काय ग? चल की लवकर. ये दरवाजा लावून घे. अरे बघ ना, बाजे निर्यात जमाना झालायत. कुणाला तरी बोलवते मदतीला, म्हणजे कसं पटकन होऊन जाईल. अगं कुणाला कशाला बोलवायला पाहिजे? मी आहे की, मी करतो मदत. चल. तू अरे नाही, तुला नाही जमायच्या. का नाही जमायच्या? म्हणजे जमल्या तरी शोभायच्या नाही तुला. का नाही शोभायच्या? जर घरच्या कारभारणीमुळे कारभाराला शोभा असते आणि तुझ्या बाजूला बरोबर जर माझा रुबाब वाढणार असेल तर हरकत काय? सॉरी,
माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांना वाट बघायला लागली. अगं नाही ना, हे काय आता तयारी सुरू आहे. भारी दिसतंय. कांचन, थांबा, आधी आम्हाला फोटो काढू द्या, मग तुम्ही नमस्कार करा. हा घ्या काढून. आव, माझा फोटो काढा. घे. वीरू, प्रसाद दे की सगळ्यांना. हा वहिनी, हे घे. पृथ्वी, हा ठेव तू मोबाईल दे. हे असलं कडू इकलीम खाल्लंच पाहिजे वय. नाहीतर काय मग. अरे त्याच्या मागे पण एक शास्त्र असते. हा काय आहे, होळीपासून वातावरण तापायला लागते आणि हवामान बी बदलायला लागतं. त्यामुळे आपल्याला छोटे मोठे विकार व्हायला सुरुवात होती. सर्दी, पडस, त्वचारोग. कडुलिंबाचा पाला खाल्ला ना की आपली प्रतिकार शक्ती वाढायला त्याची मदत होती. खावा. खातो. काका धरा, तुमची प्रतिकार शक्ती अजून वाढवा. काकी आय, ठीक आहे प्रसाद धर. अरे मला नको, मला नाही आवडत हे लिंबू खायला. ए आता हे तर आवड निवड काय आली. दर्ग अरे नको, लई कडवट लागतं. उदे कडवट तरी बी खायचं. बरं, मी खाते ना नंतर. नंतर बिंतर काय नाही, हे आत्ताच आत्ता खा. धर. अरे वीरू, मी म्हणलं ना मी खाते नंतर. वाशी नाही ऐकायचीस, बरं व्हायच लागते वाटत. अरे अरे काय चाललंय तुमचं? हो काका ती खात नाहीये बघा की. नाहीच खाणार. हो नाहीच खाणार म्हणजे दे, दे. मग
ते बाजूला आई आई बघा ना ह्यो पळस देतोय मला. आई बस देतोय वे हा आज खायला पाहिजे का नाही गपचूप खा धर. ए सुनबाई अगं पिऊ थांबर सांगतोय पिऊ. अगं प्रसाद आहे तो काकी प्रसाद यावसा खायचा असतोय. भाऊजी पिऊ पिऊ किती पळशील पळून पळून लिंब तर खावंच लागेल. अरे पण मी म्हणलं ना विरू मला नाही खायचंय. जर माझ्यावर प्रेम असेल ना तर खाशील. हे चिटिंग या. अच्छा म्हणजे माझ्यावर प्रेम नाही. अरे ठीक आहे राहू दे, नको खाऊ. विरू अरे पण नाही काका खायचंच नाही तिला. अरे माझं ऐक तरी विरू. आई काय बोलू आता मी विरू प्रसादाला नाही म्हणतो मी एवढं प्रेमाने भरवत होतो. जाऊ दे. बर बघा प्रेम कसं उठू चाललंय ते. प्रेमा खातर खाल्ला तिनं तो लिंब. अगं त्यात काय आलं एवढं कौतुक हिचं? तुम्हाला कशाच कौतुक वाटत नाही हो. कधी मला असं प्रेमानं म्हणलंय का? अगं पण तू खातीस ना लिंब मग मी का म्हणू? राहू दे राहू दे. तुम्हाला काय वाटतच नाही म्हणल्यावर काय बोलायचं. प्रेमच नाही हो काय करणार मी तरी. हा गुढीपाडव्याच्या तुम्हाला पण शुभेच्छा. बर बर काय पाहिजे? काकी साहेब जरा विरुबाईंकडे काम होतं. आवाज गुढीपाडवा आहे वर्षाचा पहिला दिवस आहे. शुभेच्छा बिभेच्छा द्याल का नाही का आम्ही कामच करत राहावं? काकी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. शुभेच्छा मिळाल्या जावा घरी आता. विरूला काम आहेत. ते होय नाही विरुबाई आहेत का घरात? तर महत्वाचं काम होतं. विरू का? विरू अगं विरू सुनबाई अगं आजच्या दिवस तरी त्याला गप राहू दे की घरात. तो काय घाण्याला झोपलेला बैल आहे व्हय? आव काकी पण ते तेव बघा आला विरू. विरुबाई नमस्कार. नमस्कार. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला बी शुभेच्छा. तुम्ही बोला मी पाणी घेऊन आले. बोला की काय काम काढलं? विरुबाई आपल्या कडाळे वस्तीवरचा पाणी पुरवठा 2-3 महिने झालं बंद आहे. उन्हाळ्यात पाण्याचं लय हाल होत्यात. ते तेवढं चालू झालं तर लय बरं होईल. अहो पण ही ग्रामपंचायतीचं काम आहे मी काय करणार यात? त्यांना सांगितलं पण ते काय करण्यात झाल्यात म्हणून तुमच्याकडे आलोय. अहो तुम्ही बोलला तर ते ऐकले. तुमचा या भागात लय दबदबा आहे. अहो अख्ख्या पंचकृषीत कुठला मॅटर असू द्या विरुबाई यांचं नाव जरी घेतलं तर मॅटर सॉल्व्ह होतोय. तेव्हा मी तुमच्या पुढे हात जोडतोय आमचा एवढा पाण्याचा प्रश्न सोडवा. तुम्ही हात नका जोडू मी बघतो मला काय करता येते ते. आई अहो तुम्ही का केल्या पोळ्या? मी केल्या असते की. बरं मी आमटी करते येऊन. तुला काय करायचं ती कर. आई कुरड्या तळायच्या आहेत का? तुझं तू ठरव. आलेच मी. सुनंदा अगं काय चाललंय तुझ्या लेकाचं आणि सुनचं? हा अगं सरकारी ऑफिसला बी सुट्टी असते सणावारची पण तुझा लेक आणि तुझी सून माणसासनी सणासुदीचं ओसरीवर घेऊन बसलेत. आपले घर आणि दुनियादारी वेगळी वेगळी ठेवायची असते माणसाला. अगं कांचन त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असेल. कामाच्या जागेवर काम आणि घराच्या जागेवर घर ठेवायचं असतं. माझ्याकडे बघ
रोज माणसांची लाईन लागते कामासाठी, पण त्याच्यासाठी मी घर नाही सोडत. दुसऱ्याचं घर जोडता जोडता स्वतःचं घर कधी तुटायचं हे कळायचं बी नाही. आता घर जोडून ठेवायचं का त्याला घरापासून लांब होऊ द्यायचं हे तूच ठरव. हिरूबाई तोंडातला तुका घेऊन लहान लेकरं पाणी पिते, धान भागवत्यात. लय हाल चालल्यात बघा. पाणी अहो विरूभैया, बायकासनी तर लय पाण्यासाठी वनवन करावं लागते. अहो त्या शिंद्याची सकू कुणाचीच विहिरीवर गेली पाण्याला आणि पोटचा गोळा गमवून बसली बघा. आता तुम्हीच सांगा, पाण्याशिवाय आम्ही कसं जगायचं? थांबा, मी लगेच सरपंचांशी बोलतो. पियू, मला फोन दे का माझा. हा, जर एवढी हाल चालू असतील ना तर ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे आपल्याला. सरपंचांशी आहे ना तसं बोलूनच घेतो मी आता. हा, हॅलो. हा नमस्कार सरपंच, वीर बोलतोय. तुम्हाला बी पाडव्याच्या शुभेच्छा. बरं ऐका की, अहो ते कडाळे वस्तीला पाणी पुरवठा योजनेचं बघा की काहीतरी. अहो तिथल्या लोकांचं पाण्याचा लय हाल चालू येतो, लय त्रास सहन करायला लागतो त्यांना. तेवढं लवकर बघा म्हणजे झालं. हा, धन्यवाद. सरपंच काम करतो म्हणल्यात, एक 10-15 दिवसात आहे ना तुमच्या वस्तीवर पाण्याचं नळ येतील बघा. 10-15 दिवस? अरे पण तोपर्यंत काय करायचं यांनी? या असल्या उन्हात पाण्याशिवाय 10-15 दिवस काढणं म्हणजे. युती म्हणतेस ते बरोबर आहे बघ. एक काम करू, आमच्या रानाचे पाण्याचे टँकर येतात ना, ते टँकर मी तुमच्या वस्तीवर लावतो. म्हणजे जोपर्यंत नळ येत नाही ना तोपर्यंत पाणी तरी कमी पडणार नाही. खरंच हिरूबाई? विरूभैया, तुमचा लय उपकार झाला बघा. अगदी देवासारखं धावून आला बघा तुम्ही. हो, हे काय करताय तुम्ही? मी काही एवढा मोठा नाही, मला जे जमतंय ना ते मी करतोय बघा. अहो हिरूबाई, लोकांसाठी मदत करायला दानत लागते आणि ते फक्त तुमच्या रक्तातच आहे बघा. कोण करतंय कोणासाठी एवढं? तुम्ही शेतकऱ्यांची बी कामं केली, त्या नाना पाटोळ्याच्या पोराच्या नोकरीचं काम केलं. अगदीच तुम्ही आमच्यासाठी खरंच देव माणूस आहे बघा. सुनंदे, अगं मला वाटलं तू त्याची चांगली खरडपट्टी काढशील, पण तू तर मूग घेऊन बसलेस की ग. अगं तो त्या माणसासनी मदत करीत होता, मग असं कसं बोलायचं त्याला? अगं मदत करता करता कधी तो राजकारणात येईल हे तुला बी कळणार नाही. नाही नाही, असं काय होणार नाही. अगं राजकारणात येणार नाही असा शब्द दिलाय त्यानं मला. ते दिसतंयच मला किती शब्द पाळतोय ते. ही सगळी अशी लोकांची कामं करतोय, हीच तर राजकारणातली पहिली पायरी असती. मला नाही वाटत वीरूला तुझी काय किंमत आहे. बायको पुढं तुझं प्रेम, तुझी काळजी काहीच दिसेना झालं त्याला. अगं कांचन, असं काय बी नाही. माझा हिरू माझ्यावर लय माया करतो ग. घाल सुनंदा, स्वतःची समजूत घाल. पण तुला बी माहितीये तू पहिल्यासारखं तुझं आता काहीच ऐकत नाहीये. एवढं सांगून बी बायकोचं ऐकून राजकारण करतोयस की तू. अगं अशी लोकांची छोटी मोठी कामं करणं म्हणजे राजकारण आहे वय? अगं तिथं समाजकारण आहे ना. सुनंदा, अगं जी दादासाहेबांचं झालं तेच तुझ्या विरुद्ध झाल्याशिवाय तुझं डोळं उघडणार नाहीत. अगं कांचन, काय अभद्र बोलतेस तू सणावाराचं? अगं मी काय चुकीचं बोलते होय? हा, एवढं तरणं ताट तुझं पोरग आहे, नुकतंच लगीन झालंय त्याचं. नातवंडा बरोबर खेळायचे दिवस आहेत तुझे. ही राजकारण या सगळ्याची राख रांगोळी करणं म्हणजे झालं. बघ बाई,
वीरूसाठी माझा जीव लई तुटतोय म्हणून सांगते मी. आता पुढं तुझी मर्जी.